सर्वांना जय ख्रिस्त. आजच्या वचनामध्ये प्रभूमध्ये एक विश्वासी कसा असावा, प्रभूमध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, हे वचन ऐकणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. पहिलाचे तिथिलास पत्र 3 अध्याय त्यातील 1 ते 8 वचनापर्यंत ख्रिस्त शिष्याला साजेल वर्णन व त्याचा पाया. त्यांनी सत्ताधीश व अधिकारी यांच्या अधीन असावे. त्यांच्या आज्ञा पाळण्यात प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे. कोणाची निंदा करू नये. भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे अशी त्यांना आठवण दे. कारण आपणही पूर्वी निर्बुद्धी, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनेचे व विलासाचे दास्य करणारे, दृष्टपणा व हेवा यात आयुष्य घालवणारे, दोषपात्र व एकमेकांचा दोष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपण तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नवा जन्मण्याचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण याच्याद्वारे त्यांनी आपल्या दयेनुसार आपणास तारले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे, ह्यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून अशा धरण्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारस व्हावे. हे वचन विश्वसनीय आहे आणि तू ह्या गोष्टींविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे. ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहे. होय प्रियानो, या वचनामध्ये ख्रिस्त शिष्याला साजेल वर्णन व त्याचा पाया आपण कसा भक्कम केला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण कसं स्थिर उभं राहायला पाहिजे याचा उल्लेख केलेला आहे. आपण पूर्वी जे अनेक प्रकारच्या पापामध्ये होतो, अनेक प्रकारच्या वासनेमध्ये होतो, एकमेकांचा द्वेष करणारे होतो, एकमेकांना वाईट बोलणारे होतो, बहकलेले होतो. पण आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला तारलं आहे, आपल्याला एक नवीन जीवन दिलेलं आहे, पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे, आपलं जीवन हे नवीन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण स्थिर उभं राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण चांगलं पवित्र जीवन जगलं पाहिजे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्त हा विश्वसनीय आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून आपण नीतिमानाने जगलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे आणि चांगलं काम केलं पाहिजे. आमेन.